मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही. फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल. मतांशी प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट. शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणार नाही. आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी. विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे. महापौर पदासाठी अडीच वर्ष फॉर्म्युलाच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया. कोणालाही सहजपणे महापौर बनवणं मुंबईत सोपं नाही. कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही. मुंबईत कोणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय. संजय राऊत यांची टीका. मुंबईतील नगरसेवक शिंदेंसोबत. शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 52 तासांपासून वांद्र्यातील हॉटेल ताजलँड्स एंडमध्ये मुक्कामी. नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. गटनेता निवडीनंतर सर्वजण आपापल्या प्रभागात जातील. शिंदेंची माहिती. पुढील आदेशाची वाट पाहतोय. ताजलँड्स एंडमधील नगरसेविका अंजली नाईकांची टीव्ही 9ला प्रतिक्रिया. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. राऊतांचा आरोप. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार. 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या. ठाण्यात भाजपचा 100% स्ट्राईक रेट. भाजपच्या निरंजन डावखरे यांचा दावा. तर वरिष्ठ निर्णय घेतील. नरेश मस्केंकडून स्पष्ट. कल्याण डोंबिवलीतील ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार. महापौर पदासाठी भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज. इतर पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू. 9 नगरसेवक ठाकरेंच्या निगराणीखाली. सूत्रांची माहिती. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची मनसेच्या गटनेतेपदी निवड. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उद्या कोकण भवनाला जाऊन गट स्थापन करणार. आम्ही मराठीचा मुद्दा घेऊन काम करू. किल्लेदार यांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार. वंचितच्या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 40 वर. तर उपमहापौर पद वंचितला मिळण्याची चर्चा. जो आमचा महापौर करेल त्याच्या सोबत जायला तयार. ठाकरेंच्या संदीप गिऱ्हेंची भूमिका. तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही. मुनगंटीवार ठाम. मालेगाव महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं एमआयएमकडे पाठिंबा मागितला. पण आम्हाला प्रस्तावाला स्पष्ट नकार दिलाय. आम्ही इम्तियाज जलील यांचा दावा. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता पडद्यामागे सुरू आहे. ते जाहीर करू शकत नाही. सतेज पाटलांचं सूचक विधान. एकत्र यायचं असल्यास सत्तेतून बाहेर पडा. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. आमदार उत्तम जानकरांचा अजित पवारांना सल्ला. पुणे जिल्ह्यात झेडपी पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार. केवळ जुन्नरमध्ये ठाकरेंची शिवसेना पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार. शिवसेनेकडून उद्या एबी फॉर्मचं वाटप होणार. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार. या बैठकीत 9 पैकी 7 तालुक्यात जागा वाटपावर एकमत.